एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय आणि विगो आता सध्याला गेलाय पेपरला. त्याचे एक्झाम चालू आहेत आणि मम्मी आतमध्ये मस्त नाश्ता बनवते गरमागरम. आणि तोपर्यंत मी खातोय पेरू. माझ्या मावशीने गावावरून दिलेत. मावशीचं घर आहे ना गावाला, त्याच्या बाहेरच पेरूचं झाड आहे एकदम मोठं. तिथून तिने पेरू काढून कास करून आमच्यासाठी पाठवून दिले. ती इथून चाललीच होती चेंबूरला, तर स्टेशनला पप्पांना बोलवलं होतं घ्यायला. पप्पांकडे पेरू पाठवून दिले. आता मस्त मी पेरू खातोय. झाडावरून आत्ताच काढले आहेत ना, तर त्याला सगळ्यात पहिले तर धुवून घेतो मस्त. मम्मा हे जास्त बिलबिलीच झालंय का? एक मोठावाला जास्त पिकलेत आणि एक पण चपाती. सगळे धुवूनच ठेवतो ना पण. हा एक कच्चावाला थोडं हे करतो. नाही हा जास्तच कच्चा आहे. हा जास्त पिकलाय, खराब झालाय थोडा. हा हा एकदम परफेक्ट. मम्मा डिश दे नाही. कच्चे जास्त गोड लागतात. कच्चे पेरूच खायला मजा आहे. कच्चे पेरू जास्त गोड लागतात. पिकलेले गोड लागतात पण तेवढे खायला मजा नाही, बिलबिलीत होऊन जातात. मम्मी नाश्ता बनवते तोपर्यंत मस्त पेरू. एवढी स्वीट बनवलेली भाजी आहे. हा मस्त. मम्मीने आता पराठा बनवतीये. मम्मी आता माझ्यासाठी गरमागरम परोठे तयार करते. बटाट्याचे परोठे. पप्पा इथं बटाटे रेडी करतात ते आणि मम्मी इकडे परोठे बनवते. एक परोठा रेडी आहे. आता फटाफट मी नाश्त्यात बसतोय. गरमागरम चहा सुद्धा रेडी आहे. गरमचे एवढे कपडे घातले मम्मी बोलते. तर मित्रांनो, आता मी मस्त नाश्ता करून घेतो. गरमागरम चाय परोठा रेडी आहे. एक खाऊन नाही झाला, मम्मीने अजून 2-3 देऊन टाकले मला गरम गरम. आणि तारक मेहता चालू आहे. चाललोय थोडं बाहेर, कारण की दुपारभर मी घरात थांबलेलो. खूप जास्त ऊन होतं बाहेर, तर गरम होत होतं. पण आता थोडं ऊन उतरलंय. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय फिरायला. माझ्यासोबत एक प्रसाद. तर आता आम्ही कल्याणमधून फिरता फिरता डोंबिवलीला आलोय. काही ॲक्सेसरीज घ्यायची होत्या प्रसाद. तर आता आम्ही चाललोय दुकानात. मस्त सनसेट होतो. गेलो होतो ॲक्सेसरीज बघायला, पण आमच्या लक्षात नाही आलं की आज सोमवार आहे आणि आज सर्व दुकानं बंद आहे. आम्हाला एक पण दुकान चालू नाही भेटलंय. आम्ही आता परत घरचा रस्ता पकडला. हा रस्ता बघा किती भारी वाटतोय. असे रस्ते मुंबईमध्ये जास्त बघायला नाही भेटत, गावाकडेच बघायला भेटतं. डोंगरा भागातून वरती जाणारी मी बघितली पाहिजे. फक्त थोडे खड्डे दुरुस्त केले पाहिजे.
हा कल्याण डोंबिवलीचा टाटा पॉवर हाऊस. इथून सगळा वीज पुरवठा होतो पूर्ण कल्याण डोंबिवलीला. मी आलो एरियात. आता मी एरियात बसलो येऊन आणि ते कामं चालू आहेत एरियात पोरांची. लाईटिंग काढतात ते. काल लाईटिंग लावली होती सर्वीकडे बाजूने, पण आता बॅनर लावायचे. एवढे सारे बांबूचे साठे बांधले तर त्याचे बॅनर लावायचे, म्हणून ती आता लाईटिंग काढायची. ते सगळे पोरं आता जमा झालेत परत एकदा. हे बघा सर्वांची काय ना काय कामं चालू आहेत. आणि इथे बाजूनी सर्व लाईटिंग होती ती आता काढली. इथे पण होती ती पण काढली. आता फक्त एरियात आतमध्ये लावायची बाकी आहे लाईटिंग. आणि ते कामं चालू आहेत आता आम्ही सर्वजण कामं करतोय ना बॅनरची. तर आता माझ्यासोबत दादू आहे. आम्ही दोघं चाललोय आईस्क्रीम आणायला. हा सगळे पोरं कामं करतायत. सगळ्यांना खुश करायला आता आईस्क्रीम घेऊन येतो. दुकानं तर बंद दिसतात. तर आता आम्हाला दुकानं पण चालू भेटत नाही, कारण की आज सोमवार होता आणि रात्रभर खूप जागे. तरी बघू आता कुठे मेडिकल वगैरे चालू भेटलं, डेअरी वगैरे तिथून वीज घ्यायचे. एक दुकान चालू होतं पण तिथे भेटलं नाही ते, कारण की तिथे एवढं वीज नव्हते, स्टॉक संपला होता. बघू आता कुठे भेटलं ते पुढे. तर रस्ता मोकळा आहे सध्या. एक 24 आवर्स मेडिकल चालू भेटलं आम्हाला. बघू इथे मिळतंय का. इथे आम्हाला आईस्क्रीम भेटल्यात. घेतले आता कॉर्नेटो डबल चॉकलेट. तिकीट ठेवे पण हे पण राहतील का नाही रे. चेंबून जाईल हातात पकडा. चेंबून जाईल. हातात ठेवायला लागेल. पाण्याची बॉटल ठेव फक्त त्याच्यात. ती पण अशी नाही काय बसणार. काय नाही बसणार. सर्व भेटलं पण मच्छर अगरबत्ती नाही भेटली. त्यासाठी आता आम्हाला दुसरं मेडिकल शोधायचं. हा म्हणता 100%. सगळे आता कामं सोडून आईस्क्रीम खायला लागलेत पहिले. स्वतः बोलतोय. तर आता आमचं बॅनर वगैरे लावून झाले आणि पप्पा मला आलेत बोलवायला घरी जायला. आणि यो बघा लय त्रास देतोय आम्हाला पांडू. रोज घरी जाताना येताना लय त्रास देतो बघा. अरे त्याला बरोबर समजता का बाबा. जी किडनॅपिंग चालू आहे त्याची. त्याची मी हात पकडून ठेवले बाबा. त्या तोंडात कोंबा चावतो तो. लय त्रास देतो बाबा यो. पप्पा पण आत्ताच गाडीवरून आलेत, मला बोलवायला आली होती. पांडू बघा आवाज दिला का लगेच येतो. हा पांडू सारखा अंगावर उभा राहतोय आणि माझं शर्ट आज पण खराब केलं हो. आणि आता माझ्या पायामध्ये घुसतोय. हो चालू. माझे पप्पा सोडवतात ते. लय कुत्रे जमा झाले. माझा घसा बसायला लागलाय. काल एवढं नाचलं एवढं ओरडलंय की आता डायरेक्ट घसा बसलाय माझा. आवाज थोडा वेगळा येतो. पप्पा चला घरी आता जेवायचंय मग झोपायचं. अरे रे एक लाईन सगळे गल्लीत घुसत चाललेत आमच्या. बघा एका मागं एक सगळे गल्लीत पळत चालले. हा लय जण आले हो तिथं गँग एवढ्या अंधाराची. घाबरतो. चला टाटा बाय बाय. आता आम्ही चाललोय घरी. मम्मी झोपली वाटतं. मम्मा. तर आता मी घरी आलेलो आहे आणि आजचा व्लॉग इथेच संपवतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.